तर विद्यार्थी मित्रांनो, एम-बी-ए सी-ई-टीच्या फर्स्ट अटेम्प्टसाठी आपण हाय वेटेज टॉपिक्स डिस्कस केले होते आणि त्यामधून भरपूर सारे प्रश्न या एक्झामिनेशनमध्ये आलेले आहेत. याचा फायदा मॅक्सिमम विद्यार्थ्यांना सुद्धा झालेला आहे. आता 9 मेला 9th मेला तुमचा सेकंड अटेम्प्ट असणार आहे आणि यावर्षीचा हा लास्ट अटेम्प्ट असल्यामुळे सर्वांनी याची जोमाने तयारी करायची आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये विचारले गेलेले काही टॉपिक्स डिस्कस करणार आहोत आणि सेकंड अटेम्प्टसाठी काही हाय वेटेज टॉपिक डिस्कस करणार आहोत. सो तुम्हाला जर सेकंड अटेम्प्टमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम-बी-ए सी-ई-टी 2026च्या सेकंड अटेम्प्ट म्हणजे 9 मेच्या अटेम्प्टसाठी आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. येत्या 20 एप्रिलपासून ही आपली 20 दिवसाची बॅच असणार आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल आणि मॉक टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये मिळणार आहे. तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून ही बॅच जॉइन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच तुम्ही जॉइन करू शकता. तर जसं की सर्वांना माहितीच आहे, आपला पहिला जो अटेम्प्ट होता तो 6 ते 8 एप्रिलच्या दरम्यान झालेला होता आणि या पेपरमध्ये काही प्रश्न विचारले होते. काही टॉपिक्स आपण आता डिस्कस करूया. जसं की डायग्राम बेस्ड क्वेश्चन आपल्याला जास्त बघायला मिळालेले आहेत. जसं की अशा पद्धतीचा एक डायग्राम होता. त्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं की यामध्ये टोटल किती असे ट्रायंगल्स आहेत, है ना? अशा पद्धतीचा एक डायग्राम होता. याच्यामध्ये किती ट्रायंगल्स आहेत, है ना? असे प्रश्न होता की या फिगर हे एक पूर्ण फिगर आहे. याच्यामध्ये ट्रायंगल किती आहेत? 1, 2 असं मोजून आपल्याला ऑप्शन्स दिले होते. त्यापैकी एक राइट ऑप्शन आपल्याला चूज करायचं होतं. त्यानंतर असे काही आता यामध्ये टोटल किती स्क्वेअर्स आहेत? असा एक प्रश्न विचारला होता. त्याप्रमाणेच काही सर्कलचे सुद्धा प्रश्न विचारले होते की यामध्ये टोटल किती सर्कल्स आहेत? अशा पद्धतीचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला फर्स्ट अटेम्प्टमध्ये बघायला मिळाले होते. तर डायग्राम जे आहेत ते सिस्टमॅटिकली आपल्याला डिव्हाईड करता आलं पाहिजे. छोट्या-छोट्या शेप्स जे असतात त्यापासून आपल्याला मोठ्या शेप्सकडे वळायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही डायग्राम बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता. यामध्ये प्रॅक्टिकल केल्याशिवाय ॲक्युरसी करेक्ट येत नाही, परंतु ते फास्ट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एम-बी-ए एक्झामिनेशनमध्ये सुद्धा ॲक्युरसी प्लस तुमचा टाईम मॅनेजमेंट यावरती सगळा खेळ आहे. कारण हे पूर्ण असं आय-आय-टी लेव्हलचं अशी एक्झामिनेशन नाहीये. आय-आय-टी लेव्हलचे असे प्रश्न नसतात, अगदी सोपे असतात, बट तुम्हाला ते स्पीडमध्ये आणि ॲक्युरसीमध्ये करावं लागतं. त्यामुळे अशा पद्धतीचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळालेले आहेत. त्यानंतर दुसरा पॉइंट जर म्हटला तर यामध्ये क्लॉक क्वेश्चन्स सुद्धा विचारले गेलेले होते. है ना? क्लॉक क्वेश्चन्स. आता क्लॉक क्वेश्चन्स म्हणजे कसे असतात? तर जसं की मोठा काटा आहे तुमचा, मोठा काटा जर मिनिट काटा जो आहे, तो समजा 11 वरती आहे, है ना? आणि छोटा काटा जो आहे तो समजा 1 वरती आहे. तर याच्यामध्ये किती अँगल झालेला आहे? असा प्रश्न विचारला गेला होता, है ना? प्रत्येक नंबरमध्ये 30 डिग्रीचा असा अंतर असतो. बरोबर आहे की नाही? तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही जर सॉल्व्ह केलं, तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये सॉल्व्ह करता येतात. हे सर्व प्रश्न तुमच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये विचारले गेलेले आहेत, है ना? आणि हे डायग्राम बेस्ड जो क्वेश्चन होता, यावरती आपण भरपूर सारे क्वेश्चन्स आपल्या सेशन्समध्ये सुद्धा घेतलेले आहेत आणि त्या सेशन्समधूनच आपल्याला क्वेश्चन जे आहेत ते एक्झामिनेशनमध्ये सुद्धा बघायला मिळालेले आहेत. सो सेकंड अटेम्प्टसाठी सुद्धा तुम्ही जे हे टॉपिक्स आहेत यावरती फोकस करू शकता आणि तुम्हाला त्याचा फायदा एक्झामिनेशनमध्ये होऊ शकतो. आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे अगदी सोप्या पद्धतीचे असतात. 30-30 डिग्रीचा तुम्ही जर व्यवस्थितपणे असा डायग्राम तयार केला, त्या पद्धतीने तुम्ही जर तयारी केलं, तर तुम्हाला 1-2 मार्क्स खात्रीने मिळणारच आहेत. ठीक आहे. तिसरा टॉपिक जर म्हटलं तर एक असा प्रश्न होता जसं की डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड हा क्वेश्चन होता. असं एक विचारलं होतं की 60 पर्यंत जे संख्या आहेत त्या 60 पर्यंत जे नॅचरल नंबर्स आहेत त्यांचं टोटल काय आहे किंवा त्यांचं सम काय येतं असा प्रश्न विचारला होता. तर 1 ते 60 पर्यंत जी संख्या आहे यामध्ये किती नॅचरल नंबर्स येतात याची बेरीज किती असा एक प्रश्न होता, है ना? तर याच्यामध्ये अगदी सोपा फॉर्म्युला आहे n+1 है ना डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला व्यवस्थितपणे नॅचरल नंबरचं टोटल मिळू शकतं, है ना? आता 60 गुणिले 61 डिवायडेड बाय 2 केलं तर याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली त्याची बेरीज कळून येते आणि हे जे प्रश्न आहे सम ऑफ नॅचरल नंबर्स हे 100% एक्सपेक्टेड आहे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारला जाऊ शकतो. सेकंड अटेम्प्टमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाची सुद्धा तयारी व्यवस्थितपणे करा. त्यानंतर कॅलेंडर क्वेश्चन सुद्धा विचारले गेले होते, है ना? कॅलेंडर क्वेश्चन सुद्धा एक्झामिनेशनमध्ये विचारले गेले होते आणि दरवेळेस विचारले जातातच, है ना? फॉर एक्झाम्पल एखाद्या डेटला कोणता डे असेल, लीप इयर कॅल्क्युलेशन असेल, है ना? ऑड डे कन्सेप्ट असेल,
यासाठी तुम्हाला तशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स वापरून सध्या तयारी करावी लागेल. कॅलेंडरचे क्वेश्चन्स हे कंपल्सरी एक्झाममध्ये विचारले जातातच. त्यामुळे कॅलेंडरच्या प्रश्नाला अजिबात स्किप करू नका. हे प्रश्न तुम्हाला खात्रीने मार्क्स मिळवून देणारच आहेत. तुम्ही जर प्रॅक्टिस कराल, व्यवस्थितपणे तयारी कराल, तर तुम्हाला खात्रीने मार्क्स मिळणारच आहेत. ठीक आहे. सो कॅलेंडर प्रश्नाला अजिबात स्किप करू नका. त्यानंतर बघा, सेकंड अटेम्प्टसाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. यामध्ये स्पीड प्लस ॲक्युरसीचा गेम आहे. है ना? यामध्ये तुमची स्पीड आणि ॲक्युरसी किती आहे हे चांगल्या पद्धतीने जर तुम्ही तयारी केलात, तर तुम्हाला अगदी चांगल्या मार्कानेच ही एक्झामिनेशन काढता येऊ शकते आणि बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही तयारी करायची आहे. आता या व्यतिरिक्त काही स्कोरिंग टॉपिक्स आहेत ज्यावरती तुम्ही फोकस करू शकता. जसं की लॉजिकल रिझनिंग तर बघाल, त्यामध्ये तुम्हाला लिनियर आणि सर्क्युलर अरेंजमेंट असे काही प्रश्न विचारले होते. यावरती दरवर्षीच है ना, दरवर्षीच या टॉपिकवरती प्रश्न जास्त विचारले जातात. हे टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. डिरेक्शन्स, कोडिंग, लेटर आणि नंबर सीरीजवरती भरपूर प्रश्न विचारले गेले होते. यावरती जरा चांगला फोकस करा. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड प्रॅक्टिकल असतो, याला जास्त वेळ लागतो. त्यामध्ये तुम्ही हे सर्व टॉपिक्स व्यवस्थितपणे कराल. छोटे-छोटे टॉपिक्स आहेत, बट स्कोरिंग टॉपिक्स आहेत, है ना? या स्कोरिंग टॉपिक्सवर जर तुम्ही व्यवस्थितपणे फोकस कराल, तर तुमचे खात्रीने मार्क्स वाढणारच आहेत. DI यावेळेस 10 प्रश्न विचारले होते, म्हणजे 2 DI विचारले होते 5-5 प्रश्नाचे, है ना? 2 DI होते, 2 डायग्राम होते आणि दोन्हीवरती 5-5 प्रश्न असे विचारले होते, है ना? 10 प्रश्न DI आले होते. सिंपल कंपाउंड इंटरेस्ट, टाईम स्पीड डिस्टन्स, रेशिओ प्रपोर्शन, नंबर सिस्टीम, त्यानंतर तुमचा काय म्हणतात त्याला, प्रॉबॅबिलिटी, प्रॉफिट अँड लॉस डिस्काउंट, हे अगदी हॉट टॉपिक्स आहेत. याला अजिबात स्किप करू नका. हे प्रश्न कंपल्सरी एक्झामिनेशनमध्ये विचारले जातातच. तर सेकंड अटेम्प्टसाठी हे प्रश्न तुम्ही अजिबात स्किप करू नका. त्यानंतर अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आहे. छोटा युनिट आहे, पण तितकाच चांगला स्कोरिंग आहे. याच्यामध्ये सीरीज कंप्लीशन जे आहे त्यामध्ये डायग्रामचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. जसे की 3 डायग्राम दिले जातात आणि चौथा त्याला मॅच होतो का? मग मॅच होत असेल तर दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठला मॅच होतो? असे प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. ठीक आहे. ऑड वन आउटचे क्वेश्चन्स आहेत, एनालॉजीज आहेत, है ना? एनालॉजीजवरती यावर्षी बघायला भेटलं नाही, बट ऑड वन आउट आणि सीरीज कंप्लीशनचे प्रश्न अगदी असतातच. व्हर्बल ॲबिलिटी एक महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यावरती सुद्धा फोकस करा. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज तर येतोच. पॅसेजमधून शोधून तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत, है ना? याला थोडंसं फास्ट तुम्ही रीड करायचं आहे. फास्ट रीड करून समजून घ्यायचं आणि प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. सिनॉनिम, अँटोनिम, व्होकॅब्युलरी, है ना? त्यानंतर एरर डिटेक्शन, ग्रामर, हे सर्व प्रश्न तुम्ही अजिबात स्किप करायचे नाही आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तयारी कराल तर सेकंड अटेम्प्टसुद्धा तुमचा अगदी चांगल्या मार्काने निघू शकतो. तर हे सर्व टॉपिक्स आहेत तुमच्या सेकंड अटेम्प्टसाठी आणि काही टॉपिक्स आपण फर्स्ट अटेम्प्टचे सुद्धा डिस्कस केले आहेत. हे टॉपिक्स अजिबात स्किप करू नका. चांगल्या पद्धतीने तयारी करा. तुमचा स्कोर अगदी चांगल्या प्रमाणे येईल. तुमचं जे बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न आहे, त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्यावे लागतात. 140 प्लस तर तुम्हाला मार्क्स घेणं कंपल्सरीच आहे. ठीक आहे. तेव्हा कुठे तुमचा पर्सेंटाइल जो आहे तो 98च्या पुढे जाऊ शकतो. ओके. आणि एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो अजिबात विसरू नका, येत्या 20 एप्रिलपासून आपली 20 दिवसाची लाईव्ह बॅच आपली सुरू होत आहे. यामध्ये तुमचा MBA CETचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहेत, मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि प्रॅक्टिससाठी MCQ सीरीज PDF सुद्धा मिळणार आहे. जेणेकरून या उरलेल्या 20 दिवसामध्ये तुम्ही तुमचं बेस्ट प्रिपरेशन करून MBA CETमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकाल. तर या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून तुम्ही ही बॅच जॉइन करायची आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच जॉइन करू शकता. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. सो आजच्या सेशनमध्ये डिस्कस केलेल्या टॉपिक्सवरती तुम्ही फोकस करा आणि या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. ओके. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.